आता असे पहा की 90 पेज बरोबर आहे. आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. बरोबर आहे. तिचे काम काय? अंतःकरण वृत्तीचे काम काय? रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे. हे गेली ना त्या मोबाईलवर गेली. तर या अंतःकरण वृत्तीचे काम काय? त्याच्यावर जे आवरण आहे अज्ञानाचं आवरण ते बाजूला करणं. बरोबर आहे. अंतःकरण वृत्तीचं काम काय? अज्ञानाचं आवरण दूर करणं है ना. आता असे पहा की अंतःकरण वृत्ती रज्जूजवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. परंतु योग्य प्रकाशी तिला सहाय्यता नाही है ना. मंद अंधकार आहे. जर त्या वृत्तीला जर बाह्य प्रकाशाचं साह्य असतं है ना तर ती वृत्ती त्याला बरोबर ओळखलं असतं. काय? बाह्य प्रकाशाचं साह्य असतं तर त्या वृत्तीने ओळखलं असतं की ही रज्जू आहे. पण बाह्य प्रकाशाचं साह्य नाही. वृत्तीला बाह्य प्रकाशाचं साह्य लागतं. त्याच्याशिवाय ती काम करू शकत नाही. बरोबर आहे. अंतःकरणाची वृत्ती गेली पण बाहेरचा प्रकाशही तिथे पाहिजे. सूर्याचा पाहिजे, चंद्राचा पाहिजे, लाईटचा पाहिजे, कशाचा तरी पाहिजे. बरोबर आहे. रज्जू जवळ गेली आहे. तिचे काम रज्जूवरील अज्ञानाचे आवरण नाश करण्याचे आहे. बरोबर आहे ना. परंतु योग्य प्रकाशाची तिला सहाय्यता नाही म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. रज्जूवरचं आवरण जसेच्या तसं जात आहे ना. रज्जू झाकलेला असतो. प्रत्येक वस्तू झाकलेला असतो. कशाने? अज्ञान रूप आवरणाने. बरोबर आहे. अंतःकरणाची वृत्ती गेली आणि बरोबर प्रकाश गेला, बाह्य प्रकाश गेला, तिथे आवरणाचा नाश होतो. पण अंतःकरणाची वृत्ती गेली तिथपर्यंत पण बाह्य प्रकाश नाही आहे. त्याच्यामुळे याचं आवरण संपलं का? रज्जूचं आवरण संपलं नाही. कारण आवरण संपवणार कोण? बाह्य प्रकाशासहित अंतःकरणाची वृत्ती. अंतःकरणाची वृत्ती गेली पण मदतीला कोणी नाही ना. बाह्य प्रकाश नाही म्हणून आवरण नष्ट झालं नाही. रज्जू झाकाला गेला. आवरण नष्ट झालं असतं तर रज्जू म्हणून झालं असतं. बरोबर आहे. पुढे बोला. परंतु योग्य प्रकारची तिला सहाय्यता नाही म्हणून रज्जूवरील आवरणाचा नाश केला जात नाही. यामुळे रज्जूच्या विशेष रूपाचे ज्ञान होत नाही. म्हणजे अज्ञान कायम राहते. काय राहते? रज्जू रूपाचं विशेष ज्ञान हा रज्जू आहे हे कसं कळेल? अंतःकरणाची वृत्ती त्याच्या आकाराची झाली पाहिजे पण त्याचबरोबर बाह्यचा प्रकाश असतो. बाह्य प्रकाश सह अंतःकरणाची वृत्ती काय? आवरणाचा नाश करते. वृत्ती गेली आहे पण जोडीला प्रकाश नाही आहे. जशा तऱ्हेने तुम्ही एखादा समारंभ आरंभ केला, सत्यनारायणाची पूजा, शिवरात्रीची पूजा किंवा दुसरी कुठली पूजा आरंभ केली. बरोबर आहे. हे म्हणाले मी आहे ना. बायको माहेरी गेलेली आहे. ब्राह्मण काय सांगेल? दोघं पाहिजेत नाही तर पूजा होऊ शकत नाही. पूजा होऊ शकत नाही है ना. तिला फोन करून बोलून घ्या मग आपण बघूया. मग तुम्ही फोन कराल, बोलवाल, आल्या की मग हात भरून असं तुम्ही
पूजा कराल ना, असंच असतं ना. पण नसलं तर मग तुम्हाला जमणार नाही ना, ती पूजा होणार नाही ना. तसं तर नाही. कार्य कुठलं? रज्जूला रज्जू म्हणून जाणण्याचं. पण ते जाणेल कधी? अंतःकरणाची वृत्ती त्याच्या आकाराची होईल आणि बरोबर प्रकाश असेल तर. अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेलेली आहे, पण बरोबर साह्याला प्रकाश नाही, म्हणजे बायको नाही आहे, पूजा होणार नाही. बरोबर आहे काय? पूजा होणार नाही. मग आवरण जसंच्या तसं राहिलं ना. कशाचं? रज्जूचं आवरण राहिलं. रज्जूचं आवरण बाहेर झालं नाही. रज्जूचं आवरण गेलं असतं तर तुम्हाला नाही ज्ञान कसं झालं असतं? रज्जू असं ज्ञान झालं असतं. बरोबर आहे ना? रज्जूचं आवरण गेलं असतं तर तुम्हाला ज्ञान कसं झालं असतं? रज्जू म्हणून ज्ञान झालं असतं. पण रज्जूचं आवरण गेलं नाही म्हणून रज्जू असं ज्ञान तुम्हाला होत नाही. बरोबर आहे? रज्जूच्या विशेष रूपाचे अज्ञान कायम आहे. आवरण कायम आहे म्हणजे काय? रज्जूचं विशेष रूपाचं अज्ञान. रज्जू तुम्हाला दिसत नाही ना, म्हणजे रज्जू दाखलेला आहे, म्हणजे रज्जूचं अज्ञान कायम आहे. हे असं होतं. वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूचे आश्रित म्हणता येणार नाही. रज्जूवर अज्ञान राहतं का? काय? वास्तविक पाहिले तर अज्ञान जड रज्जूवर राहत नाही, आश्रित म्हणता येणार नाही. का? का? जड वस्तूवर रज्जूवर अज्ञान आहे. रज्जू अज्ञानाने झाकलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थास ब्रह्म चैतन्य अधिष्ठान आहे ना. सारेचे सारे व्यावहारिक पदार्थ आश्रय कोण आहे? ब्रह्म चैतन्य. बरोबर आहे? सारेचे सारे व्यावहारिक पदार्थात ब्रह्म चैतन्य अधिष्ठान आहे. ब्रह्म चैतन्य अधिष्ठानावरच सारेचं सारं विश्व, हे सगळं विश्व काय उभं राहतं. उंच देवाचे चरण येथे झाले अधिष्ठान असं म्हटलेलं आहे. तर सगळेचे सगळे पदार्थ ब्रह्म चैतन्य अधिष्ठान आहे आणि त्या ब्रह्म चैतन्याचे आश्रित है ना. सारेच्या साऱ्या पदार्थाचं अधिष्ठान कोण आहे? अधिष्ठान म्हटलं का विवर्त होतो. अधिष्ठान म्हटलं का अध्यास होतो. तो अध्यासात्मक सर्व पदार्थ अधिष्ठानावर उभे राहिलेले असतात. पण जे सारे पदार्थ उभे राहतात ते कशामुळे? अज्ञानामुळे. ते अज्ञान कोणावर राहतं? रज्जूवर राहत नाही, ते अधिष्ठानावर राहतं. कोणावर राहतं? त्रिगुणात्मक अज्ञान. ब्रह्म चैतन्याचं अधिष्ठान कोण आहे? सारे व्यावहारिक पदार्थ हे अध्यास आहेत. अध्यास आणि अधिष्ठान हे दोन पदार्थ आहेत. अधिष्ठान तुम्ही म्हटलात तर त्याच्यावर अध्यास असला पाहिजे आणि अध्यास असलं तर त्याचं अधिष्ठान असेलच पाहिजे. बरोबर आहे? अधिष्ठान म्हटल्यानंतर सारे पदार्थ अध्यास रूपाने, विवर्त रूपाने अधिष्ठानावर राहतात. बरोबर आहे? आणि अज्ञान हे त्या पदार्थावर नसतं, तर अज्ञान, त्रिगुणात्मक अज्ञान हे ब्रह्म चैतन्यावर असतं. सर्व व्यावहारिक पदार्थात ब्रह्म चैतन्य अधिष्ठान आहे आणि ब्रह्म चैतन्याचे आश्रित 3 गुण सत्व रजतम गुणात्मक अज्ञान आहे. ही अधोरेखा करा. एवढ्या गोष्टीला अधोरेखा करा. काय अधोरेखा कराल?
वेदांत मतात सर्व व्यावहारिक पदार्थात ब्रह्मचैतन्य अधिष्ठान आहे. बरोबर आहे. पण ब्रह्मचैतन्याचे आश्रित त्रिगुणात्मक त्या ब्रह्मचैतन्याचे वर आश्रित कोण आहे? त्रिगुणात्मक अज्ञान आहे. अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. बरोबर आहे. त्याच्यावर आश्रित कोण आहे? त्रिगुणात्मक अज्ञान आहे. आणि या अज्ञानावर आलेलं उभं राहिलेलं कोण आहे? सारे व्यावहारिक पदार्थ. हे सारे व्यावहारिक पदार्थ अध्यास म्हणून आहेत आणि त्यांचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य आहे. बरोबर आहे. चला, त्या चैतन्याश्रित अज्ञानाचं, त्या चैतन्याश्रित अज्ञान आपण म्हणू, कधी अविद्या म्हणू, कधी माया म्हणू, कधी प्रकृती म्हणू. बरोबर आहे. हे कुठलाही पदार्थाचा उपयोग तुम्ही केलात, शब्दाचा उपयोग केलात, तरी त्याचा अर्थ एकच आहे. कोण? एक तर तुम्ही माया म्हणणार, नंतर प्रकृती म्हणणार, नंतर प्रधान म्हणणार, नंतर अज्ञान म्हणणार, अविद्याही म्हणणार. हे 5-6 पदार्थ पर्यायवाची पदार्थ आहे. त्याचा अर्थ अज्ञान म्हणजे अविद्या, अविद्या म्हणजे माया, माया म्हणजे प्रकृती. बरोबर आहे. या अज्ञानाचं अविद्या, अज्ञान, माया, प्रकृती वगैरे नाव आहेत. सर्व पदार्थांना चैतन्य अधिष्ठान आहे. सारेचे सारे पदार्थ विवर्त आहेत, अध्यास आहे. त्याच्यावर अधिष्ठान कोण आहे? चैतन्य हे काय? अधिष्ठान आहे. असे म्हटले जे रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेत. रज्जूला देखील काय? चैतन्याचे अधिष्ठान आहे. रज्जूसही, रज्जू देखील काय? रज्जूचं अधिष्ठान कोण? रज्जूचं अधिष्ठान देखील चैतन्यच आहे. बरोबर आहे. रज्जूसही चैतन्याचे अधिष्ठान आहेत. ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून घ्यायचे असते, त्या पदार्थास उपाधी मानून मग घटोपरित चैतन्य, पटोपरित चैतन्य असे समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. आता बघा, याच्यामध्ये चैतन्य आहे का नाही? बरं ह्याच्यामध्ये, बरं ह्याच्यामध्ये, बरं ह्याच्यामध्ये, 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 तुम्हामध्ये, 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 सगळ्यामध्ये चैतन्य आहेत ना? आहे ना? मग सगळ्यामध्ये असणारं चैतन्य पण ना आहे की नाही? कशामध्ये? सगळ्यामध्ये असणारं पण चैतन्य आहे ना? काय? कशामध्ये? म्हणजे व्यापक चैतन्य. आणि ह्याच्यामध्ये असणारं चैतन्य हे संकुचित चैतन्य आहे ना? सुरीने जसे आपण काकडीचे तुकडे करतो, टोमॅटोचे तुकडे करतो, तसे चैतन्याचे तुकडे करणं शक्य आहे का नाही? सांगा ताई. सुरीने जसे आपण काकडीचे किंवा टोमॅटोचे तुकडे करतो, तसे चैतन्याचे तुकडे करणं शक्य आहे का नाही? आता बघितलं ना, तुकडे कोणाचे करू शकतो? अरे ज्याच्यामध्ये अवयव आहे. बरोबर ना? ब्रह्मचैतन्य सावयव आहे का निरवयव आहे? विचारल्यावर तुम्ही ताबडतोब उत्तर देणार निरवयव आहे. मग निरवयव वस्तूचे तुकडे होतात का? नाही ना? हे लक्षात आलं ना? निरवयव वस्तूचे तुकडे होत नाही. तुकडे कोणाचे होतात? सावयव वस्तूचे. सावयव वस्तूचे तुकडे होतात. बरोबर ना? पण आता तुम्ही ही वस्तू जड आहे का चैतन्य असं विचारल्यावर काय उत्तर देणार? जड आहे. मग ह्या वस्तूत चैतन्य आहे हे कसं म्हणालात? ही वस्तू जड आहे का चेतन आहे?
ही वस्तू जड आहे का चैतन्य आहे? जड आहे. मग ह्याच्यात चैतन्य आहे. मी विचारलं ना तुम्हाला, ह्याच्यात आहे का, याच्यात आहे का, याच्यात आहे का, याच्यात, ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आहे. हे चैतन्य सगळ्यामध्ये आहे. तुम्ही केव्हा सांगू शकता? अरे सत्संगात बसल्यानंतर, साधू संघाची संगती झाल्यानंतर है ना. नाहीतर मग आपल्यामध्ये मी चैतन्य आहे आणि हा जड आहे असंच आपण म्हणतो ना. काय म्हणतो? हे जड आहे, हे जड आहे, हे जड आहे, हे जड आहे, आणि मी चेतन आहे. कुत्रा चेतन आहे, डुक्कर चेतन आहे, बरोबर आहे. गाय चेतन आहे, बैल चेतन आहे. हे चेतन आहे जड, ही विभागणी झालेली आहे, बरोबर आहे ना. ही विभागणी जी झालेली आहे ती आतमध्ये असणारी बुद्धीला धरून झालेली आहे. कशाला धरून झालेली आहे? बुद्धीला धरून आहे. ज्याच्यामध्ये बुद्धी असते, बुद्धीने क्रियाकलाप होतात, इंद्रिय इकडे तिकडे चालणं बोलणं करतात, तो चेतन. आणि असं कोणामध्ये नाही आहे, त्याला जड. बुद्धीला धरून जड चेतन हा विभाग केला गेलेला आहे, हो ना. मग आपण चेतन आहे आणि हा जड आहे, तर या जडामध्ये चैतन्य आहे की नाही? हे आता तुम्ही म्हणतायत ना, साधू संगतीमध्ये झाल्यानंतर म्हणतात ना. म्हणजे सगळ्यामध्ये चैतन्य दिसत असलं, जड वस्तू असली कुठली तरी त्याच्यामध्ये सामान्य चैतन्य आहेत, बरोबर आहे ना. हे तुम्हाला ज्ञान साधू संगतीमध्ये बसल्यामुळे झाला. काय? कारण ही वस्तू आहे असं आपण म्हणतो. काय म्हणतोय? ही वस्तू आहे, या वस्तूचं आपल्याला ज्ञान होतं आणि हे माझ्या उपयोगाचे आहे ना. यालाच संस्कृतमध्ये काय म्हणतात? अस्ति भाती आणि प्रियम रूपम, बरोबर आहे ना. अस्ति भाती प्रियम रूप. ही वस्तू आपल्याला ज्ञान होतं, ही वस्तू आहे म्हणजे याच्यामध्ये काय आहे? सत्ता, बरोबर आहे ना. आणि ही अस्ति म्हणजे आहे असं प्रत्येक वस्तूमध्ये ज्ञान होतं की नाही, है ना. बघा आता तुम्हाला अजून समजावून सांगतो. हा बघा, हा एक मोठा टायर आहे. कोणाचा? ट्रॅक्टरचा, बरोबर आहे ना. जेसीबीचा. हा एक ट्रॅक्टर आहे, हा एक टायर आहे. कोणाचा? ट्रकचा. हा एक टायर आहे. कोणाचा? मोटरसायकलचा. आणि हा एक एवढासा लहान बारका असा टायर आहे, तो कोणाचा? तर सगळे टायर आहेत म्हणतात की नाही. पण तो टायर आहे केव्हा कुठपर्यंत म्हणाल तुम्ही? आतमध्ये हवा असेल तर, नाहीतर तो रबराचा तुकडा आहे, बरोबर आहे ना. तो टायर आहे, सायकलचा टायर आहे, मोटरसायकलचा टायर आहे, कारचा टायर आहे, ट्रॅक्टरचा टायर आहे आणि जेसीबीचा टायर आहे. आणखी त्याच्यापेक्षा मोठे टायर असतात. ते फक्त हवा असल्यामुळे ते असतात. पण त्यांची वेगवेगळी नावं झालीत की नाही? काय नावं झाली? ट्रॅक्टरचा, जेसीबीचा, ट्रॅक्टरचा, कारचा, ट्रकचा आणि सायकलचा, गाड्याचा, छोट्याशा गाड्याचा. यांना आपण काय म्हणतोय? टायर म्हणतोय. टायर म्हणतो कधी म्हणतोय? त्याच्यामधली हवा असेल तर, आणि तो हवा नसली तर तो टायर नाही, रबराचा तुकडा होऊन जातो, काय कामाचा नसतो. त्याला फेकून देतात ना की नाही. जगात किती टायर आहे? फेकून दिलेले आहे ना. तो पंक्चर काढणाऱ्या रोड असं टायर त्या ढीकच्या ढीक असतो, असं लावून ठेवलेला, बरोबर आहे ना. तर टायर म्हणजे त्यातली हवा ना, तरच तो टायर. हवा काढून घेतली तर तो रबराचा तुकडा. तशा तऱ्हेने अस्ति ज्यावेळेला तुम्ही म्हणता तर ही सत्ता याच्यामध्ये आहे. हा पंखा आहे असं म्हणता म्हणजे ह्याच्यामध्ये सत्ता आहे. तर ही सत्ता जी आहे
ही सत्ता व्यापक सत्तेचा एक भाग आहे, बरोबर आहे ना. व्यापक सत्ता तीच सत्ता याच्यात आहे, ते याच्यामध्ये सगळ्यामध्ये तीच सत्ता आहे. आणि सत्ता म्हणजे चैतन्य असणं, हे म्हणजेच काय, भासणं, समजणं, ज्ञान होणं म्हणजे चैतन्य ना. तर सत्ता रूपाने हे चैतन्य अस्ति भाती प्रिय रूपाने हे चैतन्य सगळ्या पदार्थामध्ये असतं. हे कधी आपल्याला कळतं? साधू संगतीमध्ये बसल्यानंतर आपल्याला कळतं, सत्संगामध्ये बसल्यानंतर कळतं. आणि ते जर प्रत्येकामध्ये जर चैतन्य आहे तर सगळ्यामध्ये असणारं व्यापक चैतन्य आहे ना, है ना. अनुमानाने होतं, कशाने होतं? हे प्रत्येकामध्ये जर चैतन्य आहे तर याच्यामध्ये व्यापक असणारे एक मोठं चैतन्य आहे. मग या चैतन्याचे तुकडे करता येतात का? तुकडे करता येत नाही. का? कारण ते निरवयव चैतन्य असं आहे. पण तरी पण ही वस्तू आहे हिचं मला ज्ञान होतं ना. तर मग ह्याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही? आहे. मग ह्याच्यामधलं चैतन्य कसं तुम्ही ओळखणार? तुम्ही म्हणणार ह्याच्यामधलं, पंख्यामधलं चैतन्य, मोबाईल मधलं चैतन्य, पुस्तकामधलं चैतन्य असं म्हणणार. म्हणजे विभाग कसे झाले, तुकडे कसे झाले? तुकडे कसे झाले सांगा बरं? नाही, तुकडे होऊ शकतच नाही. मग तुकडे करण्यासारखं भाजलेलं हे जे उपाधी आहे, त्या उपाधीमुळे काय केलं, तुकडे असल्यासारखं भासतो. जशा तऱ्हेने हे जर आता याच्यामध्ये मठाकाश वर आपण म्हणू शकतो, याच्यामध्ये ग्लास आकाश, याच्यामध्ये मोबाईल आकाश, असं आपण वेगवेगळे भाग केले की नाही. पण आकाशाचे तुकडे करता येतात का? नाही ना. कारण ते व्यापक आहे ना, व्यापक आहे, सूक्ष्म आहे, निरवय आहे, म्हणून त्याचे तुकडे करता येत नाही. तरी पण ग्लासामधलं चैतन्य, याच्यामधलं चैतन्य, पुस्तकातलं चैतन्य, मठामधलं चैतन्य, विहिरीमधलं आकाश, हे आपण भाग केलेच ना. हे भाग ज्याच्यामुळे झाले, भाग होत नसतानाही भाग असल्यासारखं वाटणं, हे ज्याच्यामुळे होतं त्याला उपाधी म्हणतात. काय म्हणतात? बरोबर आहे ना. आणि या घटामधलं आकाश हे उपयुक्त झालं, पटामधलं आकाश हे उपयुक्त झालं. उपयुक्त म्हणजे उपाधी लागली. उपयुक्त याचा अर्थ काय? उपाधी लागली. उपाधी लागली की त्याला आपण काय म्हणतो? उपयुक्त. तशाच तऱ्हेने हे व्यापक चैतन्य आहे. हे व्यापक चैतन्याचे तुकडे होत नाहीत, पण तुकडे झाल्यासारखं आपल्याला भासत ना. हे कोणामुळे? हे लक्षात ठेवलं. ज्याचे तुकडे करता येत नाही पण तुकडे झाल्यासारखं भासतं त्याला काय म्हणायचं? उपाधी म्हणायचं. उपाधी लागलेल्या पदार्थाला काय म्हणायचं? उपहित. आकाशालाही उपाधी लागते आणि व्यापक चैतन्यालाही उपाधी लागते. बरोबर आहे. अस्ति भाती प्रिय सगळं मी तुम्हाला समजावून सांगितलं. तर हे तुकडे झाल्यासारखं भासणं, वास्तविक ज्याचे तुकडे करता येत नाहीत, ज्याचा अवच्छेद करता येत नाही, त्याचे देखील तुकडे असल्यासारखे भासतात. ते कुणामुळे भासतात? हे समजलं का? मग ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यायचे असते त्या पदार्थात उपाधी मानून, है ना, अधोरेखा करा. ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त त्या पदार्थात उपाधी मानून मग घटोपहित चैतन्य, पटोपहित चैतन्य असे समजुती करता. वास्तवात नाही. हे समजुती करता याला 2 ओळी लावा खाली.
समजूत आपलीच मनाची समजूत काढण्यासाठी, बरं का, समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे का? आपल्याच समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी आहे का? नाही. ते अज्ञान कुठे राहतं? चैतन्यावर राहतं. वास्तविक अज्ञानाचे आवरण रज्जूच्या ठिकाणी आहे का? आहे ना. मग ते अज्ञानाचं आवरण कुठे असेल? रज्जू उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणीच आहे ना. याला निर्णय करून घ्या. अज्ञान रूप आवरण हे दुसऱ्या कुठल्या पदार्थावर असणार नाही, ते चैतन्यावरच असणार आहे. आपण काय म्हणतो? घटाचं अज्ञान म्हणजे घटावर राहिलेलं अज्ञान ना? नाही, घटावर राहिलेलं अज्ञान नाही. घटावर अज्ञान राहू शकत नाही. मग अज्ञान कोणावर राहणार? चैतन्यावर राहणार ना. ढाकलं कोण जातं? चैतन्य. आणि उघडं कोण पडतं? चैतन्य. बरोबर आहे ना. ढाकलं कोण जातं? उघडं कोण पडलं? दुसरे कोणी पदार्थ ढाकले उघडले जात नाही. समजलं ना. आता बघा, आवरण कोणावर असणार आहे याचा निर्णय झाला का? अज्ञान, अविद्या, माया, प्रकृती, आवरण हे सगळे पदार्थ कोणावर असणार आहे? चैतन्यावरच असणार आहे ना. पण आम्ही काय म्हणतोय? रज्जूवरचं आवरण प्रकाश सहित अंतःकरण वृत्ती गेल्यानंतर आवरण भंग होतो, आवरण निघून जातं असं आपण म्हणतो. पण घटावर आवरण असतं का? याचं उत्तर आता तुम्ही सांगितलं पाहिजे की नाही. कारण आवरण, अज्ञान, अविद्या हे कोणावर असतं? चैतन्यावरच असतं, है ना. आता चैतन्यावर असल्यानंतर घटाच्या घेऱ्यात आलेलं चैतन्य आणि व्यापक चैतन्य याच्यापैकी कुठल्या याच्यावर? घटावरचं आवरण असं म्हटल्यानंतर ते आवरण कोणावर असेल? कुठल्या चैतन्यावर असेल? घट उपयुक्त चैतन्यावर असेल. इथपर्यंत आलं ना, समजलं की नाही? आता ते व्यापक चैतन्यावर आपण म्हणत नाही, है ना. घटाचं आवरण असं म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो? आता घट उपयुक्त चैतन्यावर आवरण असतं, घटावर आवरण नसतं. झालं. इथपर्यंत पोहोचलो, या पायरीवर पोहोचलो. चला, ज्या पदार्थाच्या ठिकाणचे फक्त चैतन्याचे ज्ञान करून द्यायचे असते त्या पदार्थास काय म्हणतात? उपाधी. अधोरेखा केलं का? म्हणून मग घटोपयुक्त चैतन्य, पटोपयुक्त चैतन्य असं समजुती करता म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. त्याप्रमाणे अज्ञानाचे आवरण वास्तविक कोणाच्या ठिकाणी आहे आणि कोणाच्या ठिकाणी नाही? रज्जूच्या ठिकाणी नाही. बरोबर आहे ना. ते रज्जू उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणीच आहे. अधोरेखा करा, समजून घ्या, लक्षात ठेवा, है ना. अज्ञानाचे आवरण वास्तविक रज्जूच्या ठिकाणी नाही. ते कुठे आहे? मग रज्जू उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणीच आहे. पण रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत, है ना. आता हा रज्जू उपयुक्त चैतन्य कुठे असणार? तिथेच असणार ना, है ना. हा ग्लास उपयुक्त चैतन्य कुठे असणार? दुसरीकडे कसं असेल? तिथेच असणार. आता बघा, रज्जू आणि त्याच ठिकाणी कोण आहे? चैतन्य. रज्जू उपयुक्त चैतन्य, बरोबर आहे.
परंतु रज्जू आणि चैतन्य एकाच देशात आहेत, है ना. हे बघा, लहानपणी आपण शाळेत हे खेळत होतो की नाही, खेळत होतो ना. बघ कुठे, बघ कुठे, हे खेळत होतो की नाही. तीच गोष्ट आहे. आवरण कोणावर आहे? कुठल्या चैतन्यावर आहे? रज्जू उपहित चैतन्यावर. रज्जू उपहित चैतन्य आणि रज्जू कुठे? एकाच ठिकाणी आहे ना. मग कळलं का काय ह्याचा अर्थ? काय संबंध? इकडचं तिकडचं, तिकडचं इकडे, हे समजलं का? कसं काय समजलं? लक्षात कसं काय आपण विचार केला हे लक्षात ठेवा. आवरण, अज्ञान, माया, प्रकृती हे सगळे कुठे असणार आहे? चैतन्यावरच असणार आहे. बरोबर आहे ना. तरी पण प्रत्येक वस्तूमध्ये चैतन्य आहे का? कारण अस्ति भाती प्रिय म्हणून आपण प्रत्येक वस्तूला म्हणत असतो. ठीक आहे, त्याचं स्वतःच नाही आहे, ते चैतन्याचंच रूप आहे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे प्रत्येक वस्तू जवळ चैतन्य आहे. बरोबर आहे. मग रज्जूमध्ये सुद्धा चैतन्य आहे की नाही? आहे ना. रज्जूमधल्या चैतन्याचं नाव काय? हा, रज्जू उपहित चैतन्य. बरोबर. रज्जू उपहित चैतन्य आपण का म्हणणार आहोत? कारण रज्जू ही उपाधी झाली आणि भाग न करता येणाऱ्या चैतन्याचा भाग झाल्यासारखा आपल्याला वाटायला लागलं है ना. ज्याचे भाग करता येत नाही तरी पण भाग झाले असं आपल्याला वाटायला लागलं. आता मग रज्जू इथे आहेत आणि रज्जू उपहित चैतन्य इथे आहे. आवरण कोणावर असणार आहे? या दोघांपैकी आवरण कोणावर असणार आहे? रज्जू उपहित चैतन्यावर. पण हे दोघं तादात्म्य झालेत ना. मग इकडचं तिकडे. मग ते आवरण कोणावर आहे? रज्जूवर आहे असं आपण म्हणण्यासाठी म्हणत असतो. लक्षात येते का? आवरण कोणावर आहे? रज्जूवर आहे असं आपण म्हणण्यासाठी म्हणत असतो. पण आवरण कोणावर असतं? रज्जू उपहित चैतन्यावर असतं. कोणावर असतं? चैतन्यावर असतं. पण ते रज्जू उपहित चैतन्यावर हे जवळ असल्यामुळे आपण ते आवरण कोणावर आहे? रज्जूवर आहे असं आपण म्हणतो. वास्तविक आवरण रज्जूवर नसतच. बरोबर आहे ना. तो लक्षात ठेवा. नसतच. आवरण रज्जूवर नसतं. आवरण रज्जू उपहित चैतन्यावरच असतं. पण रज्जू आणि रज्जू उपहित चैतन्य एकच देशामध्ये असल्यामुळे इकडचं तिकडे, तिकडचं इकडे होत. आपण बघतो खोलीला खोली, तुमचं फ्लॅटला फ्लॅट किंवा फ्लॅटला फ्लॅट किंवा बंगल्याला बंगला असं चिटकून असेल है ना. तर हे काय असतील? शाकाहारी असतील आणि त्याने तिकडे मासा किंवा मटण केलं तर या घरामध्ये सुद्धा गंध येऊन जात. कसं का? असं का होतं? हा, हे लक्षात आलं का तुम्हाला? हे उदाहरण मस्त आहे की नाही सांगा. ती माणसं, गुजराती माणसं, मारवाडी माणसं कंटाळून जातात ना. अरे काय माणसं, काय माणसं, तेच वाणी किती वंगळ आहे. किंवा तुम्ही आम्ही सुद्धा जे वारकरी आहोत त्यांना सुद्धा वाटतं अरे काय माणसं, त्यांना कळत नाही की बाजूला वारकरी आहे, काही कळत नाही असं ना होतं ना. हे असं तुम्हाला अनुभव आहे की नाही? जवळजवळ असं असलं किंवा फोडणीचं माशाचं किंवा मटणाचं कशाला घेता? अव्या तुम्ही लसणाची फोडणी दिली बाईने सणसणीत, की लसणाच्या फोडणीचा भाग दुसऱ्या घरामध्ये सुद्धा जातो की नाही? होय की नाही?
तो नवरा म्हणतो, बघ त्या बाईने काय कशी लसणाची फोडणी देते, तुला फोडणी द्यायला येतच नाही, बघ तिची फोडणी कशी आहे, इथपर्यंत वास आलेला आहे ना. तात्पर्य काय, जवळ असलं है ना तर आवरण कोणावर आहे, रज्जू उपयुक्त चैतन्यावर, पण वाटतं कोणावर, रज्जूवर. बस एवढंच लक्षात ठेवायचं. समजावून सांगितलं. किती वेळ गेला, पाऊण तास गेला. तो नाही करणार. रज्जू असे अज्ञान असा व्यवहार केला जातो, अधोरेखा करा, खरं नाही आहे. व्यवहार करणं आणि खरं असणं यात फरक आहे ना. काय आपण बोलतो ना, मुलांची नावं चांगली असतात है ना. मुलं बघा कशी बोलतात. रामचंद्र नाव असलं तर मुलं काय हाक मारते, राम्या है ना. शंभू असेल तर काय मारतील, यकार वाढवून शंभ्या असं म्हणतात की नाही. तर नाव वास्तव काय शंभू, पण म्हणताना पोरं काय म्हणतात, शंभ्या असं म्हणतात. आशा है ना, हे आशया अशोक आहे, नाव किती चांगलं आहे, अशोक आहे, म्हणताना काय म्हणतात आशा. तर वास्तविक अज्ञान कुठे आहे, रज्जू उपयुक्त चैतन्यावर. पण व्यवहार काय होतोय, रज्जूवर काय अज्ञान आहे असा व्यवहार होतो. कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण केलेलं आहे ना. कोण काय म्हणेल, अज्ञान तर कशावर असतं, चैतन्यावर असतो. रज्जूवर अज्ञान हे तुम्ही कसं काय म्हणतायत, असं कोणी म्हणू नये. म्हणून काय सांगतात, रज्जू उपयुक्त चैतन्यावरच अज्ञान असतं आणि व्यवहार मात्र काय होतोय, रज्जूवर अज्ञान आहे असा व्यवहार होतो. चलूया पुढे, बराच वेळ गेला. मंद अंधकारामुळे, अंधकार मंद आहेत ना, 90 पेज आहे बघा, शेवटला पॅराग्राफ. मंद अंधकारामुळे त्या रज्जू उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही है ना. आता याचा विचार करूया की अज्ञान कुठे राहणार, रज्जूवर राहणार की रज्जू उपयुक्त चैतन्यावर राहणार, रज्जू उपयुक्त चैतन्यावरच राहणार. मग जर वृत्ती अंतःकरणाची वृत्ती रज्जू आकाराची झाली तर ते आवरण हटेल का नाही हटेल, हा असं सावध असलं पाहिजे हमेशा. प्रकाश असतो तर हटेल, नाही तर नाही हटणार. मग मंद अंधकार आहे, प्रकाश नाही. मग अंतःकरणाची वृत्ती त्या आकाराची झाली, पण ते अज्ञान हटलं का, अज्ञान न हटता उलट काय झालं, नाही भीती नाही, त्याच्यामध्ये क्षोभ झाला. कशामध्ये, अज्ञानामध्ये काय झाला, क्षोभ झाला. आणि ते अज्ञान कशाच्या आकाराचं झालं हे लक्षात आलं का. मंद अंधकारामुळे त्या रज्जू उपयुक्त चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचा वृत्तीने नाश होत नाही है ना. अधोरेखा करा. मग त्या अज्ञानाच्या ठिकाणी क्षोभ होऊन, क्षोभ होणं म्हणजे विकार होणं है ना. क्षोभ होणं म्हणजे काय होणं, क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्प रूपाने परिणाम प्राप्त. या अज्ञानामध्ये क्षोभ होतो है ना.
आणि क्षोभ होऊन त्याच्या ते परिणाम व्हायला होतो. सर्परूपाने परिणाम पावते. अधोरेखा घेतलं, सगळी प्रक्रिया लक्षात ठेवा. काय होतंय? प्रकाश नसेल, मंद अंधकार असेल, अंतःकरण वृत्ती रज्जू आकाराची झाली तरी पण रज्जूचं विशेष ज्ञान होत नाही. कारण रज्जू उपेत चैतन्यावर अज्ञानाचा आवरण जसंच्या तसं आहे, हटलेलं नाही. बरोबर आहे ना? कारण प्रकाश नाही म्हणून आवरण हटलेलं नाही. त्या आवरणाचा नाश होत नाही. उलट त्याच्यामध्ये काय होते? क्षोभ होतो. तो क्षोभाचा परिणाम सर्पामध्ये होतो. बरोबर आहे? जाऊ चलूया पुढे. क्षोभ होऊन म्हणजे विकार उत्पन्न होऊन ते अज्ञान सर्परूपाने परिणाम पावते. आता तो अज्ञान कार्य सर्प, आता तो अज्ञान कार्यरूप सर्प, तो व्यावहारिक सत म्हणायचं का? काय? आता तो अज्ञान कार्य सर्प व्यावहारिक सत म्हणावा, है ना? तो अज्ञानाचा कार्य असेल. कोण सर्प उत्पन्न झाला तर व्यावहारिक सर्प म्हणजे काय? खराखुरे सर्प. बोला की कसं म्हणा? व्यावहारिक सर्प म्हणजे खराखुरे सर्प, है ना? खराखुरे सर्प जर त्या ठिकाणी असेल, है ना, असेल तर रज्जू या ज्ञानाने तो निघून जाईल का? पण हा जातो का नाही? हे लक्षात येतंय का? जर अज्ञान हटलेलं नाही, त्या अज्ञानमध्ये क्षोभ झाला, त्या क्षोभाचा परिणाम झाला आणि ते सर्परूपाने तुम्हाला हसायला लागलं, है ना? तो जर खरा सर्प असता, सबछातीवाले म्हणतात तसा, तर खरा सर्प असता तर रज्जू दिवा पेटवल्यानंतर, रज्जू असं ज्ञान म्हटल्यानंतर खरा सर्प त्या ठिकाणी डोलताना दिसला पाहिजे. दिसतो का? नाही दिसत. म्हणजे तो खरा सर्प नाही. बरोबर आहे? चला पुढे. मग तर रज्जू ज्ञानाने तो त्याचा बाध होतो. जो अज्ञानामुळे उभा झालेला जो सर्प आहे, हा सर्प रज्जू हे ज्ञान झालं. रज्जू हे ज्ञान कधी येईल? प्रकाशाने. बोललो ना, लिहा तिथे. टॉर्चच्या प्रकाशाने, असं लिहा. टॉर्चच्या प्रकाशाने झालेला रज्जू ज्ञानाने त्याचा बाध होतो. बरोबर आहे ना? त्या सर्पाला बाध होतो. नायम सर्प रजुरियम, हा सर्प नाही, इथं दोरी आहे असं म्हणतो ना तो. सरळ काय म्हणतो? हा सर्प नाही, रज्जू आहे असं म्हणतो की नाही? त्याचा बाध होतो. बाध लिहा. काय कसं लिहा? हा सर्प नाही, दोरी. मराठीत लिहायचं तर हा सर्प नाही, इथं दोरी. त्याला जे ज्ञान होतं हे कसं? अरे या दोरीमध्ये पूर्वीही सर्प नव्हता, सर्प म्हणत होतो त्यावेळेही सर्प नव्हता, आणि ज्ञान झालं त्यानंतरही सर्प नाही. तिन्ही काळामध्ये सर्प नव्हता. याला मी खाली म्हटलंय दृढ मिथ्या निश्चय. काय म्हटलेलं खाली? काय म्हटलेलं आहे? दृढ मिथ्या निश्चय म्हटलेलं आहे. काय दृढ मिथ्या निश्चय होतं? बाध होणे म्हणजे दृढ मिथ्या निश्चय होतो. म्हणून त्याला सत म्हणता येत नाही, है ना? अरे सत म्हणता येत नाही तर असत म्हणा. काय? सत म्हणता येत नाही तर असत म्हणा, है ना? सत म्हणता येत नाही तर जर वंद्या पुत्राप्रमाणे असत म्हणायचं का? नाही. किती होते? सर्प बोलतो, कालवा होतो, ओरडाओरड होते, लाईट आणला जातो, एवढ्या सगळ्या भीतीने कप 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 कापतो तो. हे सगळं दिसतं की नाही? हे लक्षात आलं?
तो जो सर्प दोरीत दिसणारा हा सत आहे का? का? रज्जू, ही रज्जू आहे, सर्प नाही असा निश्चय झाल्यानंतर त्या सर्पाचा बाध होतो, म्हणून त्याला सत म्हणता येत नाही. मग असत म्हणा, वंद्यपुत्र का असत आहे का? कारण वंद्यपुत्राची प्रतीती कुठे दाखवा बरं, कधीतरी प्रातिभाषिक म्हणून तरी दाखवा. पण ह्याची प्रतीती होते म्हणून याला असतही म्हणता येत नाही. मग सत म्हणा, सतही म्हणता येत नाही कारण बाध होतो. मग असत म्हणा, असत म्हणता येत नाही, प्रतीती होते. याला शब्द एक शब्दाने सांगा काय? बरोबर आहे. याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय सर्प उत्पन्न होतो. बरोबर आहे. जर वंद्यापुत्राप्रमाणे म्हणावा तर प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणून असतही म्हणता येत नाही. याकरता त्या सर्पास सताहून विलक्षण कुठलं अनिर्वचनीय अधोरेखा करा, डबल अधो. याला काय म्हणायचं? अनिर्वचनीय सर्प निर्माण होतो असं म्हणतात. म्हणणे भाग आहे, दुसरा मार्ग नाही. त्याला काय म्हणायचं? सत सांगता येत नाही, असत सांगता येत नाही. सत असत दोन्ही असू शकत नाही, है ना. सत असत दोनचाही अभाव नाही. मग काय म्हणायचं? सांगता येत नाही त्याला. अभंग आहे ना कुठेतरी, गोड वाटे परी सांगता नाही. तर ही वस्तू कशी आहे? सत रूपाने सांगता येत नाही, असत रूपाने सांगता येत नाही. सत असत दोन्ही रूपाने सांगता येत नाही. म्हणून त्याच्यावर आपण सगळ्या जणांनी मिळून शिक्का मारला. काय शिक्का मारला? रज्जू मध्ये मंद अंधकारामध्ये अनिर्वचनीय सर्प उत्पन्न होतो आणि त्याचं अनिर्वचनीय सर्प ज्ञान पण आपणाला समजतं. दुसरा मार्गच नाही. याप्रमाणे शिपीच्या ठिकाणी रूपे, ताणूच्या ठिकाणी पुरुष हे अनिर्वचनीय उत्पन्न होतात. एवढंच नाही, रज्जूच्या ठिकाणी सर्प असा नव्हे, तर शिपीच्या ठिकाणी रजत, ताणूच्या ठिकाणी चोर पुरुष हे दोन्ही अनिर्वचनीय उत्पन्न होतात. अशी अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ उत्पत्तीची रीती मानली आहे. कसं सांगू शकता का? एवढं सगळं सांगितलं, आता कोणीतरी एक तरी सांगू शकेल का? हा, रौद्रीच्या ठिकाणी वृत्ती जाते, वृत्तीला आपण काय म्हणतो? उपहित चैतन्य, वृत्ती उपहित चैतन्य आणि रज्जू हे ज्यावेळेला पुणे एकत्र असतात आणि ज्यावेळेला हे एकत्र झाल्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान कशामुळे? त्या रज्जू उपहित चैतन्यामुळं आवरण असतं. आता त्या आवरणामध्ये क्षोभ होतो, क्षोभ होतो, त्या क्षोभाचा परिणाम होतो. त्याच्यामध्ये आपल्याला सर्प दिसतो. पण तो सर्प जो दिसतो, भासतो, तो सर्प ही रज्जू आहे, सर्प नाही. दिवा टाकल्यानंतर, टॉर्चचा लाईट टाकल्यानंतर आपल्याला ज्ञान होतं, म्हणजे बाध होतो ना तो सर्प, तो बाध होतो. म्हणून त्याला असत म्हणायचा. पण असत म्हटला तर त्याला असत म्हणा, असत म्हणता येत नाही कारण प्रतीती होते. म्हणून त्याला सत्वे नाही म्हणता येत नाही, असत्वे नाही म्हणता येत नाही. मग त्याच्यासाठी शिक्का ठेवलेला आहे अनिर्वचनीय. अनिर्वचनीय असे पदार्थ दुसरे कुठले? शिंपी मधले रजत, स्थाणू मधला पुरुष, हे अशा रीतीने या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये पदार्थ उत्पत्तीची रीती मानली आहे. अधोरेखा करा. या पॅराग्राफला महत्व लक्षात ठेवा. शिष्य
महाराज सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामग्री म्हणजे फक्त रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञान आहे हेही समजले. रज्जू कसा उत्पन्न होतो, उत्पन्नाचं साधन सामग्री काय, तर रज्जू उपयुक्त चैतन्यावर आश्रित असणार अज्ञान अधोरेखा करा. सामुग्रीपासून सामुग्री म्हणजे रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञानच आहे हेही समजले. मग सर्पाचं ज्ञान कसं काय झालं सांगतात.